बारामती, फलटण, महाबळेश्वर नगराध्यक्षपदासह काही प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली। 20 डिसेंबरला मतदान। यवतमाळ, दिग्रस, पांढरकवडा, वणी इथली निवडणूकही पुढे जाण्याची शक्यता। प्रचाराच्या अखेरच्या रविवारी सभांचा धडाका। मुख्यमंत्र्यांच्या सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यात सभा। उपमुख्यमंत्री शिंदेंचा सिंधुदुर्गात धुमशान, तर अजित पवार पिंचून काढतायत पुणे जिल्हा। अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवारांचा आज विवाह सोहळा। बारामतीची निवडणूक पुढे ढकलल्याने सभा रद्द। अजित पवार सोहळ्याला उपस्थित राहण्याची दाट शक्यता। संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आज दिल्लीमध्ये सर्वपक्षीय बैठक। अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी सरकारकडून मनधरणी, तर काँग्रेसच्याही रणनीती समितीची आज बैठक। नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी राहुल गांधी, सोनिया गांधींवर नवा एफआयआर दाखल। राहुल, सोनियांसह 6 जणांना आरोपी निश्चित केलंय। दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा नोंद। नाशिकमध्ये तपोवनामधली झाडं वाचवण्यासाठी नाशिककर कमालीचे आक्रमक। ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। दुपारी 1 वाजता हिंदू महासभेचंही आंदोलन। लाखोंचा महसूल बुडवणाऱ्या वादग्रस्त सनबर्न फेस्टिवलचं मुंबईमध्ये 19 ते 21 डिसेंबर दरम्यान आयोजन। सरकारकडे मागितली परवानगी। नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। नवले पुलाजवळ अपघातांची मालिका रोखण्यासाठी स्थानिकांचं आंदोलन। राजकीय दौरे पाहण्या झाल्या पण तोडगा न निघाल्यानं संताप। ठोस उपाययोजना करण्याची मागणी। काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची प्रचाराकडे पाठ। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ वगळता स्टार प्रचारकांचा निरुत्साह। खुद्द प्रभारी चेन्नीथलांनी घेतली नाही एकही सभा। हिंदी महासागरामधल्या दितवा चक्रीवादळ आज भारताकडे सरकणार। तमिळनाडू, पुदुच्चेरी, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकणार। श्रीलंकेमध्ये दितवाचा उत्पात। 153 जणांचा मृत्यू। अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामधल्या स्टॉकटन परिसरामध्ये बर्थडे पार्टीमध्ये गोळीबार। 4 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी। जखमींमध्ये 9 आणि 12 वर्षाच्या मुलांचाही समावेश। रांचीच्या मैदानामध्ये आज भारत दक्षिण आफ्रिका पहिला वनडे सामना। कसोटी पराभवाची मरगळ झटकून टीम इंडिया मैदानात उतरणार। रोहित, विराटच्या कामगिरीकडे लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।